आज आम्ही आपल्या कराटे गावामार्फत पाणी फाउंडेशनची टीम आमची शारदानगर या ठिकाणी कृषक 2026 अंतर्गत या ठिकाणी एक कृषी प्रदर्शन भरवण्यात येतं आणि या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहेत। या ठिकाणी नवीन नवीन प्रयोग राबवले जातात। या सर्व प्रयोगांना भेट देण्यासाठी रुपाली आणि मी निघालेलो आहे। हाय, ह्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आम्ही आता कृषक 2026 माळेगाव येथे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते आम्ही पाहण्यासाठी आता तिकडे चाललेलो आहे दोघंजण। तिथं आमच्या शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तिथं चाललेलो आहे आता कृषी प्रदर्शन भरायला। तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय काय आहे म्हणजे कृषी प्रदर्शनमध्ये ते तुम्हाला पुढील आपण व्हिडिओ करताना ते तुम्हाला दिसेलच। बारामती रोडने आपण करावागजमध्ये इथं आलेलो आहे। करावागजमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूने आपण माळेगावला बघा आता इथं पार्किंगची सोय केली। 2 व्हीलरचं वेगळं, 4 व्हीलरचं वेगळं, वेगवेगळे पार्किंगची सोय। नोंदणी कक्ष आहे, प्रत्येकाला इथे पास दिले जातात। सर्व शेतकरी बांधवांचे सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक आभार। आम्हाला शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला प्रवेश फ्री होता। आता कृषी प्रदर्शन पाहायला सुरुवात करते। टोमॅटो आणि ब्रिंजल या बाजूला ब्रिंजल ही विकायला आहेत का रोप? विकायला नाही, खाली आहे विकायला। त्यांचं पॅम्पलेट घेऊन कितीला रोप आहे? एक ग्राफ्टिंग केलेलं 4 रुपयाला आहे। म्हणजे वांग्याचं हे टोमॅटो एकत्र। मग ह्याला कसं म्हणजे टोमॅटो म्हणजे काय होईल? टोमॅटो नाही, आता वरती आपण काय ग्राफ्टिंग केलंय टोमॅटो हां, मग टोमॅटो येणार किंवा वरती आपण जे ग्राफ्टिंग केलंय ते येणार। हा, असं quantity नाही माहिती। आणि जर खालच्या बाजूला वांगी म्हणजे एका रोपामध्ये 2 पीक। छान। हे रोप कुठे मिळतंय? खाली 4 रुपयाला आहे। बरं, ठीक आहे, ओके, थँक्यू। ते पॉली हाऊस आहे, जरबेरा आणि ऑर्किड या फुलांच्या जातीत बघा। हे पॉली हाऊसमध्ये हे पीक घेतलं। येईल थोड्या दुपारी येईल तो पीक बाहेर गेला जरा दुपारी तुम्हाला फुले खाल्ली तरी चालतं। आहे हुशार पण एवढं बोरचं आहे नाही त्याला काय। ब्लॉक्स ब्युटी मिक्स, ब्लॉक स्टार मिक्स। चल पुढे दे बघ। बघा ह्या जाती पालक आहे, पण हा बघा की इथला पालक आहे, पण त्याला अनेक वेगळ्या पद्धतीने जाती तयार केलेत बघा। रेनबो आणि स्विच चार्ट। म्हणजे याच्यात अजिबात मातीचा वापर केला जातो। मातीमधले जे जीवत्व आहे ते आपण फर्टिलायझर जसे असतं त्याच्या रूपामध्ये आपण त्या पाण्यामध्ये टाकतो किंवा कोकोपीटमध्ये टाकतो।
तरी एका झाडापासून आहे ना तुम्हाला आता एक स्ट्रॉबेरी जे असतात आम्ही जे व्हरायटी लावतो चेरी टोमॅटो तरी त्याचं वजन जे असतं ते 30 ग्रामपेक्षा पुढंच जातं ते 35 ग्रामपर्यंत एका स्ट्रॉबेरीचं एका वजन झाडाला पण एक ग्रो बॅग मिळते आणि कंटिन्युअस सिस्टीमसाठी पण एक लगातार झाडाला तरी नाही कंटिन्युअस म्हटलं ग्रो तर बॅग तुम्हाला मिळते. त्याचं 6 महिन्यात म्हणजे 1.5 महिन्यानंतर त्याला फुटिंग चालू होते तर 4 महिन्यात तुम्हाला एक अर्धा किलोपेक्षा पुढंच तुम्हाला फळ त्याच्यात निघतं. आपण जे जीवत्व आहे ते पाण्यात टाकतो ते विरघळतात हा. आणि जे मुळं आहे ते 6 absorb महिन्याचं होतात. असतं म्हणजे त्याचा आणि 1800 रुपयाचं तुम्हाला ते न्यूट्रिएंट वगैरे जे डिझाईन काही केलं आहे आता ते वेगवेगळे असतात. तुम्हाला देतात. ते खाली लिहिले बघा ना ही पीक काय हो कोडा आले का फळ आले का ह्याला हा तसे लागले फुलं आलेत त्याला आपल्या दादांनी लावलेलं आहे हे फळ चला आपल्या तिथं आहे की ते चेरीचं आहे रोप झाड बघा चेरी म्हणजे खायची फुलं आहेत ही अरे ते लाल फुलाचं झाड शेडनट मध्ये घेतलेले आहे ना भाजीपाला काय बघा. मिरची ही कोणती मिरची आपली बघा ना पिवळं असं. दरम्यान सोमवारच्या बाजारात आणले म्हणजे आपण घरी सुद्धा पिकू शकतो घरात बघा हे टोमॅटोचं पीक आहे सफरचंदासारखंच आहे टोमॅटो याचं रोप मिळते का रोप मिळणार कुठे ते आपल्या देशात नाही आणि थंड वातावरण आपली इथं नाही चालणार आहे का गरम तालुक्यात वातावरणात लावायचं म्हटलं तर ग्रीन हाऊस वगैरे त्याच्यामध्ये लावायला लागतं. त्याला ग्रीन हाऊस करावं लागेल कुठल्या क्वालिटी ॲग्रिकल्चर बघ ना हे का हे सूर्यफूल आहे कसं छान आहे वेगळी जाते ना ही मग सतच वेगळी असते फुलं बघा आठवतं कसलं छान कोबी पण बघा ना बनवतोय आठवत नाही का? आपण बी बनवलं होता पण आपल्या ह्याच्यापेक्षा भारी होतं होता हा मग त्या- जात बघा त्या कुठली. जातीचा कोबी होता सेंट जातीचा आपला आपण हा हा बरोबर काय सेंट जातीचा सेंट जातीच जाती आपण ती चांगली निवडल्या व्यवस्थित येणार ना आपल्या विभागात वांग्याची जात बघ होय, लयच भारी बाकी हो एक वांग्याची भाजी लय झाली एका कुटुंबाला हा ते कुडीचं खावं लागणार मग अख्खं वांग होतं आपल्याला ती मसाला वांग काय म्हणतात ना, हे आता कसं होतं हे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ह्याच्यामध्ये या वांगे चालणार ते आपल्याला सवय ना बरी वांग बारकी ही बारकी बारकी पण आहेत की ही घ्यायची छोटे छोटे आहेत हे छोटी वांगी आहेत मोठी हे भरतासाठी वापरत असते चला चल कसली छान आहे कोणत्याला 70,000 एक एकरला जर असेल तर मग ते चेंज होतं तर आपल्याकडे पिकणार आहेत की हे जात? बघा आहे का नाही बघा हे वांगी बघा काय भाव जात असतील हो? महाग असतील का ही पिकतात साधी त्याच्यापेक्षा ही महाग जातात आहे का नाही हो ही माग 60-70 रुपये किलो म्हणल्यावर महागच आहे का साधा वांगे 22 रुपये किलोचे हा 20-30 हो जास्त जर बाजार असेल तर 40 रुपये किलो हे पण वाढ जातात ना 100 प्लस जातात कधी कधी होय चांगले आपल्या भागात पिकतंय म्हणायचं तर इथं पिकतंय म्हणल्यावर एवढ्या एरियात पिकणारच तालुक्यात पण त्याला लय मोठे खूप 1-2 एकर मध्ये करून डायरेक्ट एक्सपोर्ट करावं लागतं बाहेरच्या देशात हा हा हॉटेल लाईनला चालतं जास्त हे ना भारताला हो भारतात स्पेशल हो तर मेसला बरं आहे. कसलं छान आहे हे कोबी बघा एवढं जर त्याचं म्हणजे झाडाची जर एवढी काय म्हणतात त्याला एवढं तेज जर असेल तर कोबी लय मोठं येणार आहे ना सेंट जातीचं हे सगळे ना चायनीजचा माल आहे हा लाल कोबी हिरो चला ढोबळी मिरची आहे ना
शिमला मिरची. अहो गावरान मिरचीवर त्यांनी संकरित डोबळी मिरचीचे कलम ओके. कलम केल्यामुळं म्हणजे मिक्स मध्ये होते हे की नाही. बघा ना हे टोमॅटो तर बघा. खाली बटाटा असल्याकडे. टोमॅटो बटाटा अरे हो का. म्हणजे बटाट्याच्या रोपाला टोमॅटोचं कलम केलं म्हणजे मुळाला बटाटे रोप मिळतील ना याची. जी भेटते खाली COE म्हणून आहे भाजीपाला केंद्र तिथं रोपं भेटतात त्याची. बरं द्या बरं. तिथं सरांचा नंबर आहे ते माहिती पण देतात. बरं चालेल. टमाटर